मेल्यापेक्षा मेलला बरं असं वाटतं. तेव्हा देखना होते तेव्हा मेले सगळे बका बका बघितले गेलं. आता वाटेल 2 कुत्रे गावले, एका कुत्र्याला तोंड वर करून म्हणजे काय झाला. मी जन्मा गेलोय, जन्मात येताना एकटा गेलोय मी. ऐकलं, जन्मात येताना एकटा गेले म्हणजे बापाशी कधी चिडू नकोच व्हाया होता. आता सगळ्या बापाशी का झील झाले तर बापूस खुश. चढवा झाली का ह्यांची तोंडा बापाशींची बघण्यासारखी काही एक ना. पण मी म्हणतोय असा, चढवा नको कित्या. चढवा जर झाली ना तर तुमची लग्न किती कशी राहतात तरी मला सांगा. बियाच्या कोंब्यासारखी राहताना म्हणून प्रत्येक घरात एक तरी चढू जन्माक. आता किती नवरी होत पोरगीच होत लगीन नाही लावता. पुढे जन्मा गेली तर तुम्ही भागता. आता माका सांगा, मी या जन्मा गेलो निदान एक भागलो, आता जगलो नाही त्याचा माझं इलाज. पण तो बिचारो भागलो. हा, आणि तसंच पोरगी जन्मा गेली तर सगळ्यांची लग्न जातली. पण चढवा तोंड झाली काय तोंड वाईट करू नको. एका एका चढवाक जन्मात खाला तरच हे नवरे भागतले. आणि आता माझा कसं झालं, मी जेव्हा लहानाचा मोठा झालो तेव्हा माझं बापूच माका सांगायला लागलो, गो पोरा ते आता लहानाचा मोठा झालं, बाहेर फिरा नको. अरे फिरायची काही गरजच नाही. फक्त वाढलं इतक्या लोकांनी बघले आणि घराकडे धान योग लागले. आपण बोलवची गरज नाही. आपण म्हणायचं वाढलेला एक पोर घरात व्हाय 10चे 20 राहतील. आणि मी आता जसा वाढले देखना कसला होते खरंच सांगते, तुमचा उघडा पडला असता तोंड. इतक्या देखना होतोय मी. आता ह्या काळाला खतच आहे, ह्याच्यावर खत मार त्याच्यावर खत मार, ही खता खातच आमका. आणि देखना असल्यामुळे घराकडे येतच रोज सगळेजण येऊन हुमऱ्याची माती ओढायला लागले. तेव्हा बापाशीच्या लक्षात दिला हे तसे बंद जाऊचे ना, ह्या पोराक लाटून टाकू व्हाय लगीन करायचा. म्हणून बापाशी माझ्या लग्नाचा निर्णय केला. ऐकलं, निर्णय केल्यान लग्नाचं खरं, पण पुढारी मजबूत नाही ते लग्नात जाऊची नाही. आता माझा पुढारपण केल्या गोविंद सुरम्यानी. ते आमचे पुढारी होते, त्यांनी हाडलेली आणि बापाशी सांगले, रे बाबा पोर पूर्व एक बघण्यात चढवता लगीन करतस का. बापाशी माका रात्री झोपाक जाताना बोले, बा हडे ये. काय रे म्हटलं बाबा, तर पोरा उद्या तुका बघू घेतले इतक्या बापाशी फक्त सांगले. आणि मी झोपाक गेले, पण झोपच लागत तयार नाही ना. उद्या बघू घेतात आदल्या रात्री झोप लागतली, झोपाकच नाही तो. कारण ज्या पोरांची लग्न झाली ती सांगत नाही घो गावलो का ह्या गावता त्या गावता. सगळी स्वप्न रातभर रंगईतच होतोय. उजाडापर्यंत सगळी हतुना खळवटलं. आणि म्हटलं हाडल्याने पुढाऱ्याने तो घो तरी बघूया गोविंद सुरव्यानी. म्हटलं बरं होतं लांबून बघले तर कुमियोग होतो, दिसा होतो, कपाळ टोपी सदरो धोतार. पण धोत्रात काही एक बघण्यासारख्या धोत्रात बघले त्याचे 10-12 तलाव होते, ते सगळे धोत्रातूनच दिसा होते. आता त्याच्या धोत्रात आणखी काय बघतलं, त्याच्या धोत्रात बघता बघता तो खळ्याच्या पेयपर्यंत कसं तरी इलो. आणि ते 4-5 आकांडे घातलेले नाही. ऐकलं, रेडी येतच मला. ते सगळे आकांडे टळटळून पेचीत घेऊन येलो. पुढाऱ्याने बुतूर बघले नाही, ते तो डोकं मोडकं होतो. आकांडे जेव्हा टळटळले तेव्हा मिया बघले बारी येसून. तर हे सगळं म्हटलं हो गो वाढले तो डोकं मोडका. बाबा थेट सांगले बापाशी, हो माका घेऊ नको. बापू विचारता कित्या नको. अरे म्हटलं ते बऱ्यापैकी आकांडे घातले, ते टळटळून पेचून टाकले. तर उद्या माझा लगीन झालं काय म्हटलं, माकाय ढंगात कुठावून म्हणजे टाकून देतो. हो गो माका नको. तेव्हा बापूच माका सांगता, पोरा तुझ्यासाठी इतकं डोकं वडी दिलो, हा त्याला जेव तरी घाला. आता जेव कसला, डाळ भात आणि बटाट भाजी केलेली. आणि येताना 10-12 येतं मन सांगल्यानी. खाऊचा असला काय सगळे पत्रावळी पूर्णच नाही, 50 जण इले. आता 10-12 माणसाचा जेवण 50 जणांका पुरताला. म्हटलं डाळीत 4 कळशे पाणी होता. ऐकलं, आणि भात म्हटलं बारक्या चमच्यान वाढा. वाढतोय माणसं कमी होती. म्हटलं वाढूची काळजी करू नको. म्हटलं नवऱ्याक मधी बसवा, बाकीच्यांचं असे बोल पंक्तीत बसवा. डाळ केला ती त्याच्या पानात होता, म्हणजे सगळ्यांच्या पानात 4 कळशे पाणी होतले. डाळ थल्ल्याशिवाय राहता. सगळ्यांच्या पानात गेली, सगळे जेवले. आणखी परत 1-2 गावकार हडलेल्या निघाल्या की त्या पोराचा लगीन बरा जाव खाया म्हणा. पण त्यांच्या जेवणाबरोबर ओले मिरचे होईल. ओले मिरचे नाही खाल्यानंतर त्यांना घास उतराक तयार नाही. एकाने सांगते तुमका पत्रावळभर मिरचे ओले खाल्याने ते मेले जाग्यावर इरगाळले. मग हे ओढून भरण म्हटलं माडाच्या मुळात त्यांना धुवाकडे. त्याच्यात आणखी परत नवऱ्या मुलग्या आग्रह केले, तुया 2 खा तुया 2 खा. त्यांनी खाल्या. बघलो तो पाटार बसायचं आम्ही रांगोळी घालून नाही. मग यांनी 4 वाट्यात रांगोळी घातल्या. म्हटलं ह्याका उचला, ह्याका माडाच्या मुळात भरा, त्याका धुवून म्हटलं हाडा धुतो तर रवता खय.
थंयसून जो पळालो भायरो झालो पळता पळता तो डोको मोडको न्यासनात अडकलो न्यासान सुटला काय बघण्यासारख्या काही एक नाही थंयसून भायरो झालो तो गेलो परत पाठी इलोच ना मग आता दुसरं गो हाडतलो कोण तर बापून हाडल्यान शाळकरा नाही गेलो बापू शाळकरान हाडल्यान पण त्याच्या कपाळात काय नाही ना गुळगुळी सगळा केस नाही कपाळात पण परत हसताच काय मी तुमका खरा सांगतोय टकलेर केस नसलो घो करू तुमका कोणाक इलो लग्नाशिवाय मोडा येतो ना टकलेर केस नसलो घो खराच सांगते तुमका भाग्यवान असता कारण टकलेर केस नसलो घो केलात ना पैसो शोधूक जाऊची गरज नाही कामाकडे जाऊ नको घरात बसाच राहायचा आपण म्हणून पैसो येतलो आणि दुसरी गजाल काय त्याच्यामुळे आणखी बरेच फायदे होत पहिलो फायदो म्हणजे हो पैसो येतलो दुसरो फायदो म्हणजे काय पुढे मे महिना येता घरात पाणी कमी लागताला नाव गेलो काय घासकर वाटल्यान घासकर दिला ऐकलं पाणी थांबणार नाही अजिबात केचत नाही तर पाणी किती मरात थांबता तिसरो फायदो बसलो ही असली पोरा झाली तर घसरगुंड्याशिवाय हिरवणारी नाही ही आहे बाबा सध्या बाबा घसरगुंडी आहे घसरगुंडी मग पोरांका घसरगुंडी खेळा बाहेर कित्या पाठवायचा टकलेर केस नसलो हो घरात तर घसरगुंडी खेळा पोरांना बाहेर जायचं नाही आहे सांगायचं बाबाच्या कपाळ वाटल्यावर त्यावर एका पोरांना बसायचा घरातल्या घरात घसरगुंडी आणि चौथो फायदा म्हणजे काय घाई गडबडचं कोणतरी पाहुणे लोक चपातीला पळपट शोधू लागतात चपातीला लागतो जाऊतली मी सगळं विचार केला ह्याच्यात लगीन करतलं आणि ह्याच्यात मला लगीन करतले मनात ठरवले पण विचार केले उद्या समजा आजूबाजू पाया पडाक गेलं ते लोक काय म्हणते काय बोलतो तू पळव असं वाटतं की का म्हणून तो मोडून घातलोय तो एक मोडला आता तिसरो तर आता कोण हाडतलो गण्यान हाडल्या सूर्यान कोण हाडल्या बाहेरसून दिसा होतो सबन बोको होतो पण आताच्या पोरांचा काय फक्त बाहेरसून देखणं दिसलो काय बाबा खात दाखवले आणि वाटत लागली अगो पण पोरानं बाहेरचे रंग बघून भुला नको पहिलो भूतूतलो रंग बघूचो असता भूतूतलो रंग जर नाही बघला असता तर मग माझ्यासारखे जाताना माझा काय झाला पुढाऱ्यान हाडल्यान गण्यान दाखवल्यान बाहेरसून बरं होतो होय म्हटलोय लगीन झाला आणि 4-5 दिवसात घरात नागपंचमीच्या नागोबा हजर अरे हे आता बरेचसे होडिये झाले ऐकलो त्याच्यामुळे पहिले बाहेरचे रंग पण भुला नको पहिलं भूतूतलो रंग बघा नाही तर मग आहे सांगतलं आहे माका होडी गावली गे मग बर कर्मा मनान सांगतोय पण सगळेच तसे नाही काहीतरी वामटे घेतात रो गावलो तो पण आता काय झाला मी म्हटलं आता काय करतोय म्हटलं मनान द्या आता ही आता नागोबा किती वर्षा पुजतो लागा तितके वर्षा पुजतले लगीन केले पण लगीन करून त्याच्याकडे रवलंय की त्या ते लगीन झाल्या बाईक याक तरी पोर जाव काय ना तर त्या बाईक सकाळी उठान जर आडिया गेलं तर त्या वांगटा गेला गो आडिया म्हणान त्याका याक तरी पोर जाव भया म्हणान त्याच्यामुळे दिवस काढलोय पण पोर कसं जाताना मला मी आशेवर माका देवान मोगम मध्ये सांगणार पोरात चुलीत जर आग पेटवची असली तर त्याच्यात लाकूड भरा लागतं तुका लाकूड गावला तर वाळीला गावला त्याच्यामुळे तुझी आग धुमता ही आग शेवटी धुमतच रवली माका काय पोर जाव नाही मग काय करतलं आता पण तरी पण म्हटलं आसान दे घरात बघलेले हांडे होते खुर्ची होते लग्नाच्या आधी सगळं होतं लग्नाच्या दुसऱ्याची शेजारी इथे आपले उचलले मी घेऊन गेले जितो जाळल्याने गवा आणि त्या दिवसापासून मी घवासून बाहेर झाले आता एकटाच असे जगाची कामा करतोय कोण काय ते घेतोय आता माका